नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या खास व्हिडिओमध्ये। आज आपण भारतातील सर्वात प्रिय आणि आनंदाचा सण दीपोत्सव म्हणजेच दिवाळी साजरी का केली जाते त्याची कारणं आणि या सणाची कहाणी तसेच त्यातील गोडवा जाणून घेणार आहोत। दिवाळी म्हणजे केवळ सण नाही तर नव्या उमेदी, प्रकाश आणि आनंदाचं प्रतीक आहे। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, दीपोत्सव म्हणजे दिव्यांचा उत्सव। या सणात आपण दिवे लावून आपलं घर आणि आयुष्य दोन्ही प्रकाशमान करतो। दीप म्हणजेच दिवा आणि अवली म्हणजेच ओळ, याचा अर्थ दिव्यांची ओळ किंवा रांग। हा सण अंधारातून प्रकाशात जाण्याचा संदेश देतो। जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टी विसरून नवीन सकारात्मकतेने आयुष्याकडे बघण्याचा हा दिवस आहे। आपल्याकडे दिवाळी साजरी करण्याची अनेक कारणे आहेत, पण रामायणातील कथा सर्वात प्रसिद्ध आहे। 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान श्रीराम, देवी सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले। त्यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्येतील लोकांनी संपूर्ण नगरच दिव्यांनी उजळून टाकलं। हीच कथा आपल्याला दिवाळी साजरी करण्याची प्रेरणा बनलेली आहे। तसेच दिवाळी साजरी करण्यामागे दुसऱ्या अजून एका कथेचा देखील संबंध येतो आणि ही कथा माता लक्ष्मीची आहे। लक्ष्मी पूजा हा दिवाळीचा महत्त्वाचा भाग आहे। देवी लक्ष्मी संपत्ती, समृद्धी आणि सुखाचं प्रतीक आहे। हा दिवस धनप्राप्तीसाठी देखील शुभ मानला जातो आणि त्यामुळेच व्यापारी आणि उद्योगपती आपल्या नव्या खात्यांची सुरुवात या दिवसापासून करतात। याशिवाय महाभारतातील पांडवांच्या वनवासातून परत येण्याची देखील एक कथा आहे आणि राजा बलीच्या भक्तीतून विष्णूने घेतलेला वामन अवतार, अशा विविध पौराणिक कथा देखील दिवाळीशी जोडल्या गेलेल्या आहेत। दिवाळी फक्त एक दिवसाचा सण नाही तर 5 दिवसांचा महोत्सव आहे। पहिला दिवस म्हणजेच वसुबारस। वसुबारस म्हणजे गायीचं पूजन। गायीला भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे। ग्रामीण भागातील शेतकरी या दिवशी विशेषतः आनंदाने गोमातेचं पूजन करतात, कारण गायीची सेवा करणे म्हणजे समृद्धीची सेवा करणे असं मानलं जातं। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी असते। या दिवशी धनाची पूजा केली जाते। लोक या दिवशी नवीन वस्त्र, सोने, चांदी देखील खरेदी करतात। धनत्रयोदशीच्या रात्री अनेक घरांमध्ये दीप प्रज्वलन केले जाते। आता जाणून घेऊयात तिसऱ्या दिवसाबद्दल, जो आहे नरक चतुर्दशी किंवा चौदस। सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि आरोग्य लाभते असं मानलं जातं। या दिवशी भगवान कृष्णाने नरकासुराचा पराभव केला होता, म्हणूनच हा दिवस दुष्ट शक्तींवर विजय मिळवण्याचा उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो। दिवाळीचा पुढचा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा असतो। हा दिवाळीचा प्रमुख दिवस मानला जातो। संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची देखील पूजा केली जाते। लोक घरांच्या बाहेर रांगोळी काढतात आणि दिवे लावतात, कारण दिवे हे अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतात। 5व्या दिवशी पाडवा साजरा केला जातो, ज्याला नवरा बायकोच्या नात्याचा देखील दिवस मानला जातो। यानंतरचा दिवाळीचा दिवस असतो तो म्हणजेच भाऊबीज। भाऊबीज म्हणजेच भाऊ बहिणींच्या नात्याचं प्रतीक। या दिवशी बहीण भावाला आमंत्रण देते, त्याचं औक्षण करते आणि आपल्या भावाला दीर्घायुष्याचं वरदान देते। अर्थातच हा दिवस बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणारा असतो। मित्रांनो, आता जाणून घेऊयात दिवाळी सणाचे रीतिरिवाज आणि परंपरा यांच्याबद्दल। दीपोत्सव साजरा करण्याची पद्धत प्रदेशानुसार वेगवेगळी असू शकते, पण काही खास रीतिरिवाज जवळपास प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात। चला तर मग जाणून घेऊया। पहिलं म्हणजे रांगोळी आणि दिव्यांची सजावट। दिवाळीमध्ये घरोघरी रांगोळी काढली जाते आणि घरातील प्रत्येक खिडकीत, दरवाजात दिवे लावले जातात। रांगोळी हे सुंदरतेचं आणि स्वागताचं प्रतीक मानलं जातं। यानंतर दुसरी परंपरा म्हणजेच फटाके। जरी आजकाल फटाक्यांना मर्यादा घालण्यात आलेली आहे, तरी फटाके उडवून आनंद साजरा करण्याची ही जुनी परंपरा आजही दिसते। दिवाळीच्या निमित्ताने फराळ म्हणजेच गोडधोडाचे विविध पदार्थ बनवले जातात। लाडू, चिवडा, शंकरपाळे, करंजी आणि बऱ्याच गोष्टी। पुढची परंपरा म्हणजेच परिवार आणि मित्रांसोबत एकत्र येणं। या सणात नातेवाईक, मित्रपरिवार एकत्र येऊन आनंद साजरा करतात, एकमेकांना भेटी देतात आणि एकत्र वेळ घालवतात। यानंतर मी तुमच्याशी बोलणार आहे पर्यावरणपूरक दिवाळीबद्दल। आजच्या काळात प्रदूषणाची समस्या वाढत आहे आणि त्यामुळेच आपण फटाके कमी करून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करू शकतो का, याबद्दल आपण विचार केला पाहिजे।
मातीचे दिवे वापरून, फुलांच्या रांगोळ्या काढून आणि नैसर्गिक पद्धतीने घर सजवून आपण या सणाचा आनंद पर्यावरणाला हानी न पोहोचवता देखील आपण साजरा करू शकतो. याशिवाय घरात तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेऊन देखील आपण हा साजरा करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर मित्रांनो, आपल्या दीपोत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे एकत्र येणे, प्रेम आणि आनंदाचा प्रकाश आपल्या आयुष्यात आणणे. यंदा आपण सर्वांनी पर्यावरणाचं भान ठेवत आनंदाने आणि सुरक्षिततेने दिवाळी साजरी करावी. चला तर मग दिवाळीच्या या प्रकाशमय सणात आपण एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देऊया. सण प्रकाशाचा आणि आनंदाचा, सण दिवाळीचा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.